निमंत्रण वनी आला काय होतं ते मला आठवतच नाहीये टेक्स भाई अरे केतकरांचा जावई व्हायची इच्छा आहे तुझी आणि साधी कविता पाठांतर होत नाही तुला आताच ही हालत आहे मग पुढे कसं होणार तुझं त्या सईनी मला परत सांगितली कविता तरी पण बाय आठवत नाही भाई तू लिहून का नाही घेतली मी तिला बोललो परत एकदा बोल लिहून घेतो मी पण ती ऐकली नाही बोललीच नाही परत कविता तही वहिनी एवढा भाव खाते म्हणजे ही कविता डिकोड करायलाच पाहिजे नक्कीच काहीतरी डीप मेसेज आहे त्याच्यामध्ये ते मला माहितीये करू काय मी एक आयडिया भाई बोल तू एक काम कर सई वहिनीला फोन कर आणि ती कविता पुन्हा म्हणायला सांग आणि ती बोलायला लागली की लगेच रेकॉर्ड कर ही बेस्ट आयडिया आहे टेक्स भाई आपण सगळं एकदम बेस्टच आयडिया देतो आपण आहेच बेस्ट ते ठीक आहे एनिवे मी आता ते काम करतो भाई ते म्हणजे तेच ना मगाशी बोललास ते हो तेच भाई बघ म्हणजे अजूनही विचार कर नाही म्हणजे टेक्स विचार मी खूप आधी केलाय आता फक्त इम्प्लिमेंट करतोय भाई कमाल आहेस हा तू भाई वेडा आहेस तू वेडा आहेस हा पण असाच वेडा राहा या शहाण्यांच्या जगात तुझ्यासारख्या वेड्यांची फार गरज आहे इथे श्री बुद्धकौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम वा 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 चिन्मयानंदा आता रामरक्षा अगदी जवळजवळ पाठ झालीये तुला फक्त जरा उच्चारांकडे लक्ष दे हो अप्पा हुशार आहे माझा भाऊ भाऊ कोणाचा आहे आता आणखीन या घरातलं हुशार व्यक्तिमत्व श्रीयुत नचिकेत देशपांडे दिसले नाहीत सकाळपासून कुठे गेलाय कुठे तो घ्या गरम गरम चहा आप्पा काढा घ्या अरे वा 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 चहाची पात घालून केलाय हो ना मानसी घे हो चहा आला पण आपल्या घरातले चहाबाज कुठे आहेत हे काय आलो की आम्ही म्हणजे चहाचा खरा दर्दी जसा असा वासानेच खेचला जातो तसे आम्ही आलोय खाली हो अरे नचिकेत कुठे आहे त्याला सुद्धा पातीचा चहा खूप आवडतो अगं बाई आज खूप उचक्या लागणार आहेत ना नचिकेतला जो तो त्याची आठवण काढतोय आज अरे ह्या काय आलाच की नचिकेत दादा नचिकेत अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला इथे सगळे जण तुझी आठवण करतायत ये हॅलो मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्याशी आप्पा प्लीज इथे येता हे तुमच्यासाठी हे काय कसले कागद आहेत हे तुमचं एक घर ज्या जमिनीवरती आहे त्या जमिनीच्या ओनरशिपचे पेपर्स आहेत अरे पण ही कागदपत्र तू आप्पांना का देतोयस कारण इतके दिवस जी जमीन माझ्या नावावर होती ती मी आता आप्पांच्या नावावर करून टाकली आहे काय तू सगळी जमीन माझ्या नावावर केलीस हो आणि आता रेन्युअलची पण काही कंडिशन नाही आहे हे घर ज्या जमिनीवरती आहे ती जमीन आता तुमचीच राहणार कायम पण हे असं अचानक तुला का करावं असं वाटलं जॅक्सन नाही अचानक नाही मला करायचं होतं फ्रँकली मला तुमच्यापैकी कोणाला त्रास नव्हता द्यायचा कधी बट इनिशियली जेव्हा मी इथे आलो तेव्हा आप्पा
थोडे थोडे वियर्ड विचित्र वागत होते माझ्याशी. वी हॅड सम इश्यूज. सो मला हा पॉइंट काढावा लागला घराचा. फ्रँकली मला तुम्हाला कोणाला त्रास नव्हता द्यायचा कधी. मी इथे राहायला लागलो आणि काही दिवसांनी आप्पा कम्फर्टेबल झाले, थोडे फ्लेक्झिबल झाले माझ्या बाबतीत. आर इश्यूज वर सॉर्टेड. सो मी असं ठरवलं की लेट्स एंड दिस. अरे नचिकेत, आमच्यासाठी तू एवढा मोठा निर्णय घेतलास? नाही नाही, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. जमीन, पैसे, सगळ्या गोष्टींपेक्षा माणसं इम्पॉर्टंट आहेत असं माझ्या पेरेंट्सनी मला शिकवलंय. मटेरियल गोष्टींची इन्व्हेस्टमेंट होत राहते, बट इम्पॉर्टंट असतात माणसांचे रिलेशन्स. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. वा नचिकेत, अरे इतक्या लहान वयात मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस तू. खरंच मला सुद्धा तू लाजवलंच आज. नाही नाही आप्पा, असं नका बोलू प्लीज. माझा एका गोष्टीवर खूप विश्वास आहे. कोणती? आपण मनापासून चांगलं वागायचं. सो आपल्या आजूबाजूचे सगळे लोक आपल्याशी चांगलंच वागतात. व्हॉट यू गिव्ह टू द युनिवर्स यू गेट इट बॅक. हेच शिकवलंय मला आईबाबांनी. काय झालं सई, आता अचानक इथे बोलवलं? थांबा. हे हे काय? उघडून बघ ना. खूप छान आहे, पण हे कशासाठी? अरे तुझं घर एवढं छान सजवलं, पण माझ्यातर्फे तुला काहीच नाही देता आलं, म्हणून ही बाप्पाची छोटीशी मूर्ती आणली आहे. थँक्यू सो मच. खूप आवडली मला. बाप्पा इज माय फेवरेट. म्हणूनच आणली आहे. आणि तुझे आभारही मानायचे होते. ते कशासाठी? अरे असं काय करतोय तू? एवढ्या मोठ्या मनाने जमिनीची कागदपत्र आमच्या नावावर करून टाकली. नचिकेत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. साई, कम ऑन प्लीज, डोंट इवन मेन्शन दॅट. इट्स ऑलराइट, इट्स ओके. नचिकेत, अरे हल्ली लोक जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांसाठी एकमेकांचा जीव घ्यायला तयार असतात, आणि तू तर आमच्या... प्लीज, इट्स ओके. मी असं काही मोठं नाही केलं. हाच तुझा मोठेपणा आहे नचिकेत. कम ऑन, यू आर बिहेविंग ॲज इफ मी कोणतरी देव आहे. आय एम सम गॉड. मनात देव असावा लागतो त्यासाठी, आणि तुझ्या मनातल्या त्या देवाचे आभार मानण्यासाठी मी ही छोटीशी मूर्ती आणली आहे. से ऑनेस्टली मला नाही वाटत मी असं काही मोठं केलंय. माय मॉम ऑलवेज सेज की आपल्याला मनापासून जे वाटतं ते करावं, आणि मी तेच केलं. सो इट्स नॉट अ बिग डील. तुला जेवढे सोपं वाटतं ना नचिकेत, प्रत्येकासाठी एवढं सोपं नसतं ते. का नसते? तुझ्या घरामध्ये खूप प्रेम मिळालं साई मला. देवकी, शी इज लाईक माय बेस्ट फ्रेंड. कल्पना काकू, शी इज लाईक माय मॉम. लव्हिंग, केअरिंग. मानसी काकू, मायकल, चिनू, प्रसन्न काका, इवन इनफॅक्ट आप्पा, सगळे मला माझे वाटतात. आणि तू मला ज्या घरात भेटलीस त्या घरात माझ्यामुळे कुठले टेन्शन्स नको आहेत मला, म्हणून मी ते केलं. तू खूप चांगला आहेस नचिकेत, म्हणून तुला सगळं जग चांगलं दिसतं. खरंच एवढा चांगला आहे मी? मूर्ती आवडली ना? जपून ठेवा. हो, जपून तर ठेवणारच. मी म्हणत होते ना तुम्हाला, नचिकेत अगदी निरागस आणि गुणी मुलगा आहे. आधी पटत नव्हतं तुम्हाला. आई वडिलांनी अगदी खूप छान संस्कार केलेत त्याच्यावर.
जिथे जाईल ना तिथे आपलंसं करेल सगळ्यांना हा पोरगा. हो. काय हो, मगापासून मी एवढी बडबड करते आणि तुम्ही आपलं हो असं काय करताय? हो, त्यांनी दिलेले जमिनीचे कागदपत्र हे जरा मी तपासून बघतोय. त्याच्यात काय तपासायचं आता? काय त्यांनी केलेल्या सह्या, मारलेले शिक्के हे नीट आहेत का नाही हे बघावं लागतं ना. अहो, एवढी मोठी जमीन दिली त्यांनी, आता सह्या नाही का नीट करणार? काय एवढा अविश्वास दाखवताय? अहो, अविश्वास दाखवत नाहीये मी, पण काय आहे, एखादी जर सही राहून गेली असेल तर त्याला सांगावं लागेल ना. मला खरं सांगा, अजूनही विश्वास नाहीये ना तुमचा त्याच्यावर? हे बघा, हा अविश्वासाचा प्रश्न नाहीये. मग आता कसला प्रश्न आहे? या सगळ्या गोष्टी ह्या व्यावहारिक असतात आणि व्यवहारामध्ये भावना मध्ये आली की मग माणूस फसतो. तेव्हा सतर्क राहूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अहो, गुंड आहे का तो सतर्क राहायला? भाबड पोर बिचार. हे बघा, तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू देत. आणखी मोठं भिंग आहे आपल्याकडे, आणून देऊ का? नको, हे पुरेसं आहे. वाचा मग. व्यवहाराच्या बाबतीत परदेशी साहेब अगदी चोख आहेत नाही? हो ना, गेल्या वेळी सुद्धा चकल्या दिल्या लगेच देऊन टाकला नाही धनादेश त्यांनी आपल्याला. नाही नाही, यावेळी ना आपण पण सगळं त्यांना अगदी वेळेत पाठवू. हो बाई, गेल्या वेळेसारखा गोंधळ नको हं. शेवटच्या क्षणी खूप दडपण येतं आणि त्या त्यांचा आरडाओरडा. अगं आजी, यावेळेस नाही होणार काही गडबड. गीताताईंनी मागच्या वेळेस ऐनवेळी सुट्टी घेतली, त्यामुळे थोडी गडबड झाली. अगं हो, ते गीताचा मुलगा बरा आहे का आता? हो, बरं आहे आता. त्या कामावर पण यायला लागल्या. हो, बरं झालं बाई. मानसी, ह्यावेळी आपला माल तयार झाला ना की दिलेल्या तारखेच्या 2 दिवस आधीच पाठवून देऊ. हो, म्हणजे परदेशी साहेब आपल्यावर खुश होतील आणि आणखीन माल मागवतील ना आपल्या दुकानातला. हो, ह्यावेळी सगळं व्यवस्थित पार पडू दे बाई. आई, नको काळजी करूस. यावेळेस आपण आधीपासूनच काळजी घेतोय ना. हो, सगळं नीट होईल. हो. प्लीज माझ्या घरी ये, आत्ता ये लगेच. मी आलेच हा जरा. अशी अचानक कुठे निघालीयस? अगं आई, 47 मधली सायली आहे ना, तिच्याकडे माझं पुस्तक राहिलंय, ते घेऊन येते. अगं, पुस्तकच आणायचंय ना, मग तिला आणायला सांग की. आपलं घर असं कुठे लांब आहे? नाही नाही, नको, मी जाते ना आजी. हा, मी जाते. मानसी, त्या गीताला काही पैसे हवे नको विचारलंस ना? हो, विचारलं मी, त्या नको म्हणाल्या. मी आलेच ग. हो, नाही आजारी असलं ना कोणी की पैसे वगैरे लागतात ना. हो. सायलीकडे जाते सांगून सई नचिकेतकडे गेली. पण मग नचिकेतकडे जायचं होतं तर खोटं का बोलली सई? काहीतरी गडबड आहे, आजच बोलायला हवं. काय हे नचिकेत? अरे, ती कविता ऐकवण्यासाठी तू मला इथे बोलवलंस? या सई, इट्स इम्पॉर्टंट फॉर मी. अरे नचिकेत, पण घरी किती महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती माहितीये का तुला? सई, माझ्यासाठी आता कवितेपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काही नाही. वा, छान. म्हणजे मी घरी खोटं बोलले कशासाठी? तर तुला ती कविता ऐकवायला. बरं ठीक आहे, जाऊ दे, मी निघते. हा, ए सई, सई थांब ना, सई प्लीज असं नको करू. लोक, मी खूप रेस्टलेस आहे सई. मी नीट झोपत नाही, नीट जेवता येत नाही मला. प्लीज असं करू नको. काय तू हसते कशाला सई? लोक, तुझ्यासाठी इम्पॉर्टंट नसेल, बट इट इज इम्पॉर्टंट फॉर मी. मलाही अर्थ ऐकायचा त्या कवितेचा, लवकरात लवकर. एकदा मला बोलून दाखव ना सई, मी रेकॉर्ड करतो. ए नाही, मी रेकॉर्ड नाही करू देणार कविता. कमॉन, मला जर का कवितेच्या लाईन आठवल्याच नाही तर मी अर्थ कसा काढणार? बरं ठीक आहे, मी म्हणते कविता, पण एका अटीवर. काय?
त्या कवितेचा अर्थ तू इंटरनेटवर शोधायचा नाही डन आणि कुणाला विचारायचा सुद्धा नाही. डन. आणि तू म्हणशील तसं. वचन दे. प्रॉमिस. बस. हा. हा. निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी, नादचित्र रेखितो तुझेच मंद कुजनी, वेड वाढवून तो निघून जाय मागुता, हृदयी प्रीत जागते जाणता जाणता. हा, झालं. हा. वेल सई, मला एक हिंट पण दे ना प्लीज. हिंट? हिंट काय देणार आहे मी नचिकेत? हा, तू बावळट आहेस ही हिंट. मी बावळट आहे आणि ही हिंट आहे. सई, मी बावळट नाही. ओके. बरं, जाऊ का आता मी? मी जाऊ नको असं बोललो तर थांबणार आहेस का? नाही. जा. फायनली. अप्पा, मानलं तुम्हाला. आता एवढं बघून मला सांगा की त्याच्यावरच्या सह्या सगळे शिक्के हे नीट आहेत की नाही? एकदम परफेक्ट. अहो, रीतसर जमीन करून दिली तुमच्या नावावर त्या पोरानं. अप्पा, चांगलं चांगलं वागून त्याला गोत्यात आणा ही कल्पना जरी माझी असली तरी तुम्ही कामगिरी अगदी चोख बजावलेली आहे. मग कधी हाकलताय त्याला? मी असं काहीही करणार नाहीये. काय काय बोललात तुम्ही? त्याच्यासारख्या गोड मुलाला उगीच घराबाहेर काढायचं? अहो अप्पा, काय झालंय काय तुम्हाला? गेले काही दिवस तो घरी आहे. मी त्याचं वागणं बघतोय. अतिशय चांगला मुलगा आहे तो. खरं म्हणजे मीच त्याला समजण्यात चूक केली. तुम्ही चक्क चुकलात? हो केसकर, मी देखील शेवटी माणूस आहे. तुम्हाला खरंच सांगतो की तो आता आमच्या घरातला एक सदस्यच झालाय. आमच्या सुखदुःखाची आमच्यापेक्षा त्यालाच काळजी जास्त असते. मग अशा गुणी मुलाशी उगाचच का बरं वाईट वागायचं? नवीन वर्षात मला नवीन आप्पा बघायला मिळतील हे माहित नव्हतं. खरं तर या कागदपत्रांना तसं म्हणाल तर काहीच आता अर्थ उरलेला नाहीये. म्हणजे उद्या जर तो म्हणाला तर हे सगळे कागद फाडून मी सगळं त्याच्या नावावर करून टाकेन. अहो आप्पा, किती धक्के देणार आहात एका दिवसात? नाही, मला आता एक गोष्ट पटली. माणुसकीपेक्षा मोठा धर्म नाही या जगात. अहो, आयुष्य फार छोटं असतं मनात असले हेवे दावे ठेवायला. कायम दुसऱ्यांच्या बद्दल आपल्या मनात प्रेम असावं ही गोष्ट मात्र मला पटली आहे. आप्पा, इतकी वर्ष प्रॅक्टिस करतोय. माणूस बघितला की एका क्षणात मला समजतो असा गैरसमज होता माझा. तुम्हाला समजण्यात सपशेल चुकलो मी. सई, काय ग? हल्ली तू नचिकेतला वेगळ्याच नावाने हाक मारतेस का? म्हणजे मला नाही कळलं आजी. मगाशी तू सायलीकडे पुस्तक आणायला जाते म्हणून नचिकेतकडे गेलीस. नचिकेतचं नाव तू काय हल्ली सायली ठेवलंयस का? नाही आजी, ते मी म्हणजे ती मी काय चाललंय तुझं? माझ्या अंगाखांद्यावर वाढलीस, माझं बोट धरून चालायला शिकलीस आणि तुला काय वाटतं आजीला काही कळत नाही, काही अक्कलच नाहीये तिला? तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त पाहिलेत मी, आणि मी तुझ्या वयाची होतेच की. मग मला काही काहीच समजणार नाही? तुला काय वाटतं तू नाही सांगितलंस तर मला नाही समजणार? तुझा हा चेहरा, तुझे डोळे सगळं सांगतायत मला. काय सांगतायत? काय काय काय
मला आता तुला एकच निक्षून सांगायचंय, ही जी तुझी निवड आहे ना, काय? ही जी तुझी निवड आहे ना, ती मला पसंत आहे. काय? आजी, म्हणजे तू आता म्हणाली मी नचिकेत बद्दल बोलते. आजी, पकडलं की नाही चोराला. पण पसंत आहे हा आम्हाला आमचा होणारा जावई. जोडा अगदी मस्त दिसेल. हे आजी, तुला कसं कळलं? तुझ्या वागण्यावरून. अरे बापरे, म्हणजे माझ्या वागण्यावरून कुणालाही शंका येईल? कुणालाही नाही ग, पण माझ्या अनुभवी नजरेला समजलं. आणि तो अंदाजही अगदी बरोबर होता की नाही. पण माझी नात एका हुशार, रुबाबदार, देखण्या मुलाच्या प्रेमात पडली आहे, याचा मला खूप आनंद झालाय. आजी, अगं बाई, लाजल्या ग बाईसाहेब. देवा, या दोघांचं सगळं अगदी नीट पार पडू दे. यापूर्वी या घराने जे भोगलंय ते परत कधीही घडायला नको.